श्री स्वामी समर्थ. देवांना हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळेच येते. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. स्वामी म्हणतात, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नको. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत कोणीही तुझं वाकडं करू शकणार नाही. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चितच आहे. स्वामी म्हणतात, अरे शिष्यानं गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये. पूर्वकर्मामुळे येतात. गुरुकृपेमुळे संकटाला समोर जाण्याची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते. तुमचा विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणाकणात नित्य स्वामी बसावा. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे, असे स्वामी महाराज आपल्याला सांगतात. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा. एक दिवस लोकच तुमचा परिचय देतील. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. आपल्याला दुःख देणारी या जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेनं जवळ घेणारं स्वामीशिवाय कोणीही नाही. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा. स्वामी म्हणतात, बाळा, मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधीकधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. स्वामी माऊलीचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला समोर जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय हा आपलाच होतो, असा अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी, स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा. तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते.